नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। व्यक्तीचा पाचक अग्नी जेवढा चांगला तेवढे त्याचे अन्नाचे पचन हे योग्य प्रमाणे आणि चांगले असे होत असते। पण पाचक अग्नी जर मंद झाला, कमकुवत झाला तर हे अन्नाचे पचन योग्य होत नाही, म्हणजे त्याला अपचन हे व्हायला लागते। यालाच आपण अजीर्ण देखील म्हणतो। ज्या वेळेला अजीर्ण होते, अपचन होते, यामध्ये अनेक लक्षणं ही निर्माण होत असतात। आपल्याला त्यापैकी फक्त काहीच लक्षणे माहिती आहेत। तर आज आपण या अजीर्णाविषयी संपूर्ण माहिती बघूया, ज्यामध्ये अजीर्ण होण्याची कोणती कोणती कारणे आहेत, अजीर्णाबरोबर दुसरे कोणते लक्षणं निर्माण होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो, म्हणून हे जाणून घेणे आपल्याला आवश्यक आहे। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे अजीर्ण आहे त्यामध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट किंवा वेगवेगळे उपचार हे आयुर्वेद शास्त्राने सांगितलेले आहे। तर आज आपण अजीर्ण म्हणजेच अपचन याविषयी संपूर्ण माहिती बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता। आणि आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। सर्वप्रथम बघूया की अपचन होणे यामध्ये कोणते कोणते लक्षणं असतात। अजीर्ण ज्या वेळेला होतं, अपचन होतं, त्यावेळेला भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, आंबट ढेकर येत असतात, पोटामध्ये गॅस तयार होतो, पोट किंचित दुखते देखील। तसेच मलप्रवृत्ती कधी पातळ तर कधी कडक अशी होते। तसेच याबरोबर मळमळ होणे, उलटी होणे, डोके जड पडणे, डोके दुखणे, अंग जड पडणे, खूप जास्त प्रमाणात जांभळे येणे, पाठ कंबर दुखणे किंवा क्वचित प्रसंगी ताप देखील व्यक्तीला असू शकतो। त्यामुळे अजीर्ण अपचन म्हणजे केवळ पोटाचेच लक्षण असे नाही, तर सर्वांगामध्ये देखील लक्षणं अशी निर्माण होत असतात। अपचन अजीर्ण होण्याची काय कारणे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहाराचे जे नियम सांगितलेले आहे, जे अगदी सोपे आहेत, त्या नियमांचे पालन न करणे, म्हणजे वेळच्या वेळी जेवण न करणे किंवा जेवण झाल्यानंतर परत असा आहार घेणे, आधीचे अन्न न पचलेले असताना देखील अधिक आहार घेणे, योग्य ठिकाणी बसून न जेवणे, भूक लागलेली असताना न जेवणे किंवा जेवण झाल्यावर परत असा आहार घेणे। जे आपले नैसर्गिक वेग आहेत, जसे मल, मूत्र, जांभाई, झोप येणे, ह्या जे नैसर्गिक वेग आहे यांना थांबवून ठेवणे, जेवणाच्या वेळी अतिप्रमाणात पाणी पिणे, जेवण झाल्यावर दिवसात जास्त झोपणे, तसेच रात्री जास्त जागरण करणे, हे सर्व कारणं आहेत अपचन होण्याची। याबरोबरच मानसिक कारणे देखील आहेत, जसे अतिप्रमाणात भीती, चिंता असणे, खूप जास्त प्रमाणात क्रोध करणे, खूप जास्त प्रमाणात दुःख करणे, खूप जास्त ईर्ष्या असणे किंवा खूप जास्त प्रमाणात चिंता करणे, यामुळे देखील अजीर्ण अपचन हे होऊ शकते। अजीर्ण ज्या वेळेला होत असतो त्याबरोबरच शरीरातील विविध दोष देखील वाढलेले असतात आणि त्यानुसार ते लक्षणं निर्माण करत असतात। ज्या वेळेला कफाबरोबर अजीर्ण होत असते, अपचन होत असते, त्यावेळेला ज्या प्रकारचे अन्न व्यक्तीने खाल्लेले आहेत त्याच प्रकारचे ढेकर, वास व्यक्तीला येत असतो। क्वचित प्रसंगी या वेळेला व्यक्तीला अंगावर खाज देखील येऊ शकते। ज्या वेळेला पित्त वाढलेले असताना अजीर्ण होते, अपचन होते, अशा वेळी आंबट ढेकर, आंबट पाणी तोंडात येणे किंवा तिखट आणि कडवट अशी चव तोंडाला असणे, पोटामध्ये छातीमध्ये जळजळणे किंवा डोळ्यांची आग होणे, खूप तहान लागणे, कधी कधी व्यक्तीला ताप देखील येऊ शकतो किंवा कधी कधी व्यक्तीला उलटीद्वारे पित्त देखील पडू शकते। हे अपचन झालेले असताना व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात घाम देखील येतो। तिसऱ्या प्रकारच्या अजीर्णामध्ये म्हणजे अपचनामध्ये व्यक्तीने जे काही अन्नपदार्थ खाल्लेले असते ते तर पचत नाहीच, शिवाय जे काही मलभाग आहे तो पुढेच देखील सरकत नाही, म्हणजे त्याला संडासला कडक अशी झालेली असते किंवा मलावस्तंभ हा झालेला असतो।
त्यामुळे त्याच्या पोटातील गॅस देखील पुढे सरकत नाही आणि पोट अतिशय ताठरलेले गुबारल्याप्रमाणे जाणवते आणि त्यामुळे जी काही अपचनाची लक्षणे ही अधिकच वाढलेली आढळते. त्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, पाठ कंबर दुखणे ही लक्षणे निर्माण होतात. अशा वेळी व्यक्तीला वाटते की जर गॅस पास झाला तर मला थोडे बरे वाटेल असे व्यक्तीला वाटायला लागते, परंतु तो गॅस आणि तो मलभाग बाहेर पडत नाही. काही अजीर्णामध्ये अर्धवट जो काही अन्नरस असतो तो पचलेला असतो आणि काही अन्न हे तसेच पोटामध्ये राहते. तर असे हे विविध प्रकार आहेत अजीर्ण होण्याचे. मग प्रत्येकाला एकच ट्रीटमेंट असते का? तर नाही, अगदी थोड्या प्रमाणात ट्रीटमेंट ही बदलली जाते. जर व्यक्तीला अन्नाचा वास येत असेल, अन्नाची चव तोंडाला येत असेल तर अशा वेळी त्याने उपवास करावा, लंघन करावे. म्हणजे जे काही अन्न आतमध्ये आहे त्याला पूर्णतः पचण्यासाठी वेळ मिळेल. लंघनासोबतच आपण थोडे थोडे कोमट पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस हे घेऊ शकतो, परंतु हे देखील वारंवार घेऊ नये. कोमट पाणी अगदी थोड्या थोड्या वेळानंतर घेऊ शकतो. ज्या वेळेला खूप जास्त प्रमाणात आंबट पाणी असते, उलटीसारखे व्यक्तीला वाटत असते, डोळ्यांची आग होत असते किंवा छातीमध्ये जळजळ वगैरे होत असते, अशा वेळी व्यक्तीला स्वतःला वाटते की उलटी झाली तर बरं वाटते. तर अशा अजीर्णामध्ये, अशा अपचन अवस्थेमध्ये व्यक्तीने उलटी करून घ्यावी. ही उलटी कशी करून घ्यावी? तर कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून ते कोमट पाणी प्यावे आणि थोडेसे घशामध्ये बोट घालून उलटी करून घ्यावी. या कोमट पाण्यासोबत जे काही अपाचित पित्त आहे ते देखील बाहेर पडते आणि व्यक्तीला बरे वाटते. आणि यानंतर व्यक्तीने लंघन करावे. लंघन म्हणजे काहीही खाऊ नये, केवळ आपण कोमट पाणी थोडे थोडे पिऊ शकतो. ज्या अजीर्णामध्ये व्यक्तीला संडास साफ होत नाही, म्हणजे मलावस्तंभ झालेला असतो, पोटामध्ये गॅस हा अडकलेला असतो, अशा वेळी व्यक्तीला उलटी करून घेण्यात काही अर्थ नसतो. अजीर्णाचे इतर लक्षणे तरी असतातच, परंतु पोटामध्ये गॅस आणि मल अडकलेला असल्या कारणाने त्याला पोट गुबारल्याप्रमाणे वाटत असते. मग अशा वेळी किंचित कोमट तिळतेलाच्या साह्याने पोटावर मसाज करावी किंवा कोमट पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास गॅस पुढे सरकण्यास मदत होते. किंवा पोट साफ होत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन पोट साफ होण्यासाठी ट्रीटमेंट ही घ्यायला हवी. घरगुती उपायामध्ये आपण केवळ तेलाने मसाज करू शकतो आणि गरम पाण्याची पिशवी ही पोटावर ठेवू शकतो. आणि यानंतर व्यक्तीला लंघन हा उपाय करण्यास सांगायचा. लंघन म्हणजे काहीही न खाणे, उपवास करणे. एकतर सर्वच प्रकारच्या अपचनामध्ये, अजीर्णामध्ये लंघन अतिशय उपयुक्त असे ठरते. म्हणजे पोटातील जे अपाचित रस आहे याला पचण्यासाठी वाव मिळतो. लंघनासोबतच आपण कोमट पाणी वारंवार पिऊ शकतो. तसेच लिंबाचा रस किंवा आल्याचा रस टाकून पाणी देखील वारंवार पिऊ शकतो. परंतु या व्यतिरिक्त व्यक्तींनी काहीही खाऊ आणि पिऊ नये. जेव्हा थोडे थोडे अन्न हे पुढे सरकायला लागते, थोडे थोडे पचन योग्य प्रमाणात व्हायला लागते, अशा वेळी थोडेसे ताक किंवा फळांचे रस, लिंबू सरबत यापासून काहीतरी पोटात टाकण्यास सुरुवात करावी. आणि जेव्हा कडकडून भूक लागते त्यावेळी पचायला हलका असा आहार घ्यावा, ज्यामध्ये आपण साधे वरण भात, मुगाची खिचडी, तूप घालून अशा प्रकारचा आहार हा घेऊ शकतो. एकदमच पोळी खाणे, भाकरी खाणे असे करू नये, ज्यामुळे पोटावर पचनासाठी ताण येईल. तर अशा प्रकारे आपण विविध प्रकारच्या अजीर्णावर, अपचनावर विविध उपाय करू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवू शकता. धन्यवाद.